नमस्कार, मी सवी चंदून. मी आज चालले होते कॉलेजला आणि हे बघा, आपल्या गोदावरी नदीची दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढतच आहे. आणि चंदू माझ्यासोबत असले काही वेडीचाळी करणार नाही, असं कधी होणारच नाही. आपलं कॉलेज सुटलं होतं, म्हटलं अजून आपण आपलं ID लायब्ररी कार्ड घेतलंच नाही. मग काय ते घेऊन निघालोच, पण आपलं लायब्ररी कार्ड घेतलं आणि ते हातातून पडूनच गेलं. ते घेतलं आणि निघालो घरात दिसायला, पण जात जाता आपल्याला आपल्या आत्याची मुलगी भेटली. आपल्याला भेटली आणि ती पण थोडी वेडीचाळीच करायला लागली. म्हणलं आज चंदूचा बर्थडे होता, ती छोटंसं गिफ्ट घ्यावं. ते घेतलं आणि निघालो बसणं घरी. एका सीटावर 3 जण, ते मी कोपऱ्याला बसले. असं वाटतं तर पडूनच जाईल. गावामध्ये येऊन बस स्टँडवर थांबले, कारण की दादा आपल्याला घ्यायला येत होते. दादा आपल्याला घ्यायला आले, पण सकाळपासून ते सोयाबीन मारायला औषध आणायला गेलेले होते, त्यामुळे दुधाची किटली सोबतच होती. मग काय निघालो घरी, पण आपला रस्ता असा आहे, पाऊस नाही तरी आपल्या रस्त्यावर पाणीच आहे. मग तिला गिफ्ट दिलं आणि तिचं रिएक्शन तुम्ही बघू शकता, कारण की तिला ती साखळी भरपूर आवडली. तिला वाटली हातातलीच आहे, पण मी म्हटलं अगं पायातली. मग तिनं पायात घातली आणि कशी दिसती ते तुम्हीच सांगा. आणि आज नागपंचमी असल्यामुळे आपल्याला काय तवा ठेवायला चालतच नाही, त्यामुळे मम्मीने मला काहीतरी वेगळंच खायला करायला लावलं, कारण की आपल्याला ते काय माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा. आणि आजचं आपलं कार्य इथं संपन्न होतं. बाय.